नदी पाहून आम्ही थोडा वेळ थांबलो. हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात झाली आहे. घरातलं सगळं काम आवरलंय, आम्हाला जायचंय बाहेर. सगळं आवरलंय, आम्ही निघालोय आता. चला तर मग आता ड्रायव्हर काका पण आलेत, सगळेच आलेत आणि आम्ही निघालोय. काय पोचतं का? निघले ना? मार्ग जावं लागणार का बरोबर? टॅग नाही ना आपल्याला. टॅग तर आम्ही निघालोय पुण्याला जाण्यासाठी. पाऊस भरपूर झाल्यामुळे सगळीकडे अशी हिरवळ पसरलेली आहे. खूप छान वातावरण आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलं, त्यानंतर आम्ही निघालो पुढं. यावर्षी मे महिन्यातच भरपूर असा पाऊस झाला, त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी आहे. इथे लागली भीमा नदी. या नदीला पण भरपूर पाणी आलंय. इथे सुंदर अशी भीमा नदी आहे, वाहतीये. भरपूर पाणी आलंय त्या नदीला. तर नदी पाहून आम्ही थोडा वेळ थांबलो. थोडीशी लांब आहे रोड पासून. तुला काय लाज वाटते? तिथं थोडंसं थांबलो, त्यानंतर पुढे निघालो. पुलावरूनच आम्ही नदी ओलांडून आलो. त्यानंतर आम्हाला घ्यायचा होता चहा. इथे आमची गाडी थांबली चहा घेण्यासाठी. आम्ही सगळेच उतरलो. बाहेर वातावरण पण भरपूर पावसाचं होतं. पाऊस येत नव्हता, परंतु वातावरण पावसाचंच होतं. चला आता चहा घेऊया. मस्त असा इथं गुळाचा चहा मिळतो. मस्त असा गुळाचा चहा घेतला आणि निघालो. जवळजवळ 3 तासाचा प्रवास होता. त्यामुळे आता आलो आम्ही इथे. आमचं एक काम होतं ते केलं. इथे पण आमचा बराच वेळ गेला. जवळजवळ 2-2.5 तास गेले आमचे इथे. त्यानंतर मग आम्ही निघालो. काही कामं असे असतात ते शेअर करायचे नसतात, त्यामुळे इथे मी कशाला आले ही शेअर नाही केलं. परंतु आमचं ते काम झालं. त्यानंतर आम्ही निघालो माघारी. आता माघारी येताना आम्हाला थांबायचं होतं नर्सरीमध्ये. आम्हाला झाडं पाहिजे होते. इथे आलो. ह्या नर्सरीमध्ये खूप मोठी नर्सरी होती, परंतु तिथं झाडं सांगायलाच कुणी नव्हतं. त्यामुळे आम्ही तिथे काही झाडं घेतलेच नाहीत. झाडं भरपूर होते आणि शिवाय आम्हाला पाहिजे ते झाडं तिथं भेटलेच नाही. त्यामुळे आम्ही तिथे एकही झाड खरेदी केलं नाही आणि निघालो. आता सगळ्यांनीच सकाळीच खाल्लेलं होतं, लवकर निघालो घरून त्याच वेळेस. त्यामुळे आता सगळ्यांना जेवायचं होतं. भुका तर भरपूर लागलेल्या होत्या. त्यामुळे इथं आलो जेवणासाठी. हे बरोबर आम्हाला जवळजवळ 3:30-4 वाजले होते. जेवायला खूपच लेट झालेलं होतं. सगळ्यांना पण भरपूर भुका लागलेल्या होत्या, कारण सकाळी बरोबर 8 वाजता आम्ही घर सोडलेलं होतं. इथे साहेब विचारत होते कोणाला काय खायचंय, त्यामुळे तो हसत होता. त्याला हॉटेलवर जेवण म्हटलं त्याला खूप आवडतं. आणि तसं पाहिलं तर हॉटेलचं जेवण कुणालाही आवडतं, परंतु त्याला जरा जास्तच आवडतं. त्याच्यामुळे तो भरपूर खुश होता हॉटेलमध्ये जेवायचं म्हटल्यानंतर. आमचं जेवण वगैरे झालं. त्यानंतर मग आम्ही निघालो. तर आता इथे ना वाटेतच आम्हाला हे मातीचे थोडेसे भांडे दिसले. म्हणलं पावीत कशी आहेत. त्यातले 2 भांडे मी घेतले. छान वाटले.
किंमत पण बरी होती. 2 भांडे घेतले आणि निघालो. एक छोटं घेतलं आणि एक मोठं घेतलं. ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करेनच. त्यानंतर आलो दुसऱ्या नर्सरीमध्ये. आता ही नर्सरी आहे आमच्या गावाकडचीच, आमच्या गावाजवळच आहे. जवळजवळ आल्यानंतरच आम्ही ह्या नर्सरीमध्ये गेलो. कायम याच नर्सरीमधून आम्ही झाडे खरेदी करत असतो. इथे आलो, झाडे पाहिली आणि आम्हाला पाहिजे ते झाडं आम्ही घेतले. तर पहा आता हे झाडं हे खरेदी करूच तरच आम्हाला अंधार पडलेला होता, भरपूर उशीर झालेला होता. त्यानंतर ड्रायव्हर काका बसले साईडला, गाडी यांनीच घेतली नर्सरीपासून. आता आलो आहे आम्ही घरी आल्यानंतर थोडंसं जेवण पण बनवायचं होतं. भुका तर जास्त कुणालाच नव्हत्या, परंतु थोडंसं बनवलं, खाल्लं. आणि ही वेळ होती 10ची. सगळे गाडीतले झाडं वगैरे आम्ही सगळं सामान काढलं बाहेर, कारण ते झाडं होते आणि हवा बंद गाडी असल्यामुळं म्हटलं झाडं सुकतील. झाडं पहिले काढून ठेवले आणि माझे भांडे पण मी काढून घेतले मातीचे. आता हे झाडं लावावं लागतील, पाहूया कधी वेळ भेटतोय. त्यानंतर मी काही शूट घेतलं नाही झाडं काढून झाल्यानंतर. आता हा दिवस आहे दुसरा. आता दुसऱ्याच दिवशी काय झालं, आम्हाला बाहेर औषध मारायचं होतं. त्यामुळे यांनी, पावसाळ्यात काय होतं, घराभोवती भरपूर सारं गवत होत असतं आणि त्या गवतामुळं डास पण होत असतात. म्हणून काय केलं, औषध मारायचं होतं गवतावर. मग औषध मारणाऱ्याला बोलवलं, ते 2 जण आले. त्यानंतर मी यांना म्हणलं, हे काका आलेत तर मग आपण झाडे पण लावून घेऊ. कारण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच, यांना जास्त जड वस्तू उचलायची नाही. त्यामुळे म्हटलं मग यांच्याकडूनच आपण खड्डे थोडेसे घेऊन हे सगळे झाडं लावून देऊ. झाडं लावण्यासाठी मला या काकांची भरपूर काही मदत झाली. आणि ते दुसरे दादा होते, ते बाहेर औषध मारत होते. तर पहा आता ही आहे पाम ट्री. मी ह्या 2 छोट्या पाम ट्री आणल्यात आणि ह्या पाम ट्री मी काय केलं आहे, कंपाऊंडच्या आतमध्येच लावून घेत आहे. ह्या मोठ्या होतात, थोड्याशा ऊन सावली ह्या दोन्ही पण ह्या पाम ट्रीला चालते. इथे त्यांच्यामध्ये आहे गुलाबाचं झाड. हे माझं पहिलंच झाड लावलेलं आहे मी, पण हे काय मोठंच होत नव्हतं. म्हणून म्हटलं आता चला थोडंसं खत पाणी पण घालूया, पण आधी हे सगळे झाडं लावून घेऊ. झाडांना खत पण आणलेलं आहे, ते पण मी तुमच्याशी शेअर करीनच आता घालताना. त्यानंतर हा सोनचाफा कुंडीत तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला. याची फुलं पण भरपूर वेळा मी काढलेत, परंतु तो काय मोठाच होई नाही कुंडीमध्ये. म्हटलं आता याला जमिनीतच खाली लावावं, म्हणून आमच्या ह्या गेटवरच मी सोनचाफ्याचं झाड लावत आहे. ह्या दोघांनीच मला झाडं लावण्यासाठी भरपूर काही मदत केली. ते म्हणले आम्ही लावू लागतो, आणलेत तुम्ही झाडं तर. हे आहे आंब्याचं झाड. एक आंबा आणि एक चिक्कू 10.5 दिली. ते कोलंबस नारळ आहे ना, 2-2.5 वाजता जागा असते ना, बाहेरून लावली लूस म्हणते ते लय घाण. त्याचा ताप आम्हाला कट करायची ना आपल्या काय हातात आहे. झाड मोठं होतं हे ना, ही जाई ना, ही जाई आहे छोटे छोटे. हा याची वाशनी येईल ना, येईल आंबा वर गेलाय. नाही आलं ना तर आंबा काढून टाकू. फुलांचं आहे ते, फुलाचा आंबा आहे ना, फुलाचं काय नाही आलं 4 फुल त्याला. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं, ह्या दोघांनीच मला इथे सगळी ही माती वगैरे सगळं काही टाकून दिली. मी यांनाच बोलवलं होतं माती भरण्यासाठी, त्यामुळे यांनी मला हे सगळं इथं मातीचं करून दिलं होतं. त्यातच आता मला सगळे फुलझाडं लावायचे होते. सगळ्यात जास्त फुलझाडांची आवड आहे, त्यामुळे सगळ्यात जास्त माझ्याकडे फुलझाडच तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांचं काम झालं, ते गेले. त्यानंतर पहा, सगळ्यात आधी जायचं झाड होतं ते. त्यानंतर इथे आहेत वांग्याचे 2 झाडं. भरपूर वांगे येतात. हे कधी पाऊस पडायच्या आधीच मी बरेच दिवस लावले होते, पण याला आता पाऊस पडल्यानंतर भरपूर वांगे यायला लागलेत. त्यानंतर इथे आंब्याचा, आणि तो जो वेल दिसलाय तो नगरी चाफा आहे. हा आहे लाल जास्वंद, आपला गावरान जास्वंद आहे. त्यानंतर हा मोगरा, ही जुई, हा सोनचाफा तर तुम्ही पाहिलेच आहे. पण याचं ना काय झालं, कुणी कशाने तरी लगेच शेंडाच मोडून टाकलाय. पहा
इतकं छान झाड, परंतु त्यांचा शेंडा लगेच खोडून खाली टाकला. त्यानंतर इथं लावले थोडेसे झेंडू. ही आहे पांढरी जास्वंद आणि ही गुलाबी जास्वंद. ह्या दोन्ही जास्वंद मी गेल्या वर्षीच लावलेल्या आहेत आणि त्यांना यंदा आता पावसाळ्यात इतके फुलं येतात ना. आणि ह्याला गुलाबीची जास्वंद याची फुलं खूप सुंदर आहेत. हे आहे ब्रह्मकमळ. त्यानंतर इथं समोर पण पुढच्या गेटला मी 2 पाम ट्री लावलेत. त्यानंतर सुंदर असं गुलाबाचं एक झाड, त्याला गुलाब पण खूप छान आलाय. याच्या आधी पाहिला तो गवती चहा होता. आणि हे आहे आपलं नागवेलाचं पानांचं झाड म्हणजे वेल. आणि त्यानंतर मग हे लावलेले पाम ट्री आणि हा गुलाब, हा पांढरा गुलाब आहे माझा. ह्याला पण जवळजवळ 4-5 महिने झाले मी लावून. मस्त असे झाडं माझे फुटलेत. पावसाळ्यात तर अतिशय सुंदर झालेत. त्यानंतर दारासमोरच हे 2 आहेत शोची झाडं आहेत. हे दोन्ही पण, हा पिवळा गुलाब आहे परंतु हा बटन गुलाब आहे. त्यानंतर हा पण बटन गुलाब आहे, गुलाबीच. त्यानंतर हा कृष्णवेल आहे, कृष्णकमळ वेल आहे. याला पण 2 मस्त अशा कळ्या आल्यात. आता ह्या कळ्या जर फुलल्या तर मग मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन, त्याचा व्हिडिओ घेईन. पहा मस्त अशा कळ्या आल्यात त्याला. एक फुल येऊन गेलं होतं. आणि हा लाल बटन गुलाब आहे. आणि हे आहे शमीचं झाड. अजून भरपूर झाडं लावायची आहेत.